झालेला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे पदाधिकारी मात्र त्याच्यामध्ये कुठेही दिसत नाही। हा जागेचा नेमका तिढा कधीपर्यंत सुटू शकतो? हा जागेचा तिढा साधारणपणे लवकर सुटायला हवा। शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातला संवाद चालू असेल असं मला वाटतंय आणि याच्यात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे। सर, काल देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये आलेले होते। ते असं म्हणतात की बारामतीतली लढाई जी आहे पवार विरुद्ध पवार नाही किंवा शरद पवार विरुद्ध अजित पवार नाही तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे। हे हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला? ही लढाई कुणाच्या विरोधी आहे हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीनं उत्तर देतील। याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतोय। कदाचित सर्वेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्यासमोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा। सोनाईचे जे संचालक आहेत दशरथ माने, प्रवीण मानेंच्या कुटुंबियांची सुद्धा जाऊन भेट घेतली। आतापर्यंत पवारांची सहकार्य राहिली नाही, मात्र ते परत भाजपमध्ये जाणार अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। निवडणूक आता जवळ आलेली आहे, शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा अशा भेटीगाठी सुरू आहेत। नाही, कसं आहे की माने कुटुंबीय पवारसाहेबांचे कट्टर समर्थक कायम राहिलेले आहेत आणि त्यांना कधीही विचारलं तरी 200% माझी खात्री आहे की ते पवारसाहेबच म्हणतील। पण आता काय वेगवेगळे प्रेशर देऊन त्यांच्यावर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न कदाचित झाला असेल असं मला वाटतंय। असं म्हणताय की संजय मंडलिकांचा पराभव करणं भगवानला सुद्धा शक्य नाही, गरज पडली तर आम्ही हेलिकॉप्टरने मतदार आणू। हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं दिसतंय। भरपूर गबाड दिसतंय, त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दिसते आणि किती आमचे विरोधक पैशाने गब्बर आहेत आणि किती प्रचंड मोठी त्यांच्याकडे ताकद आहे हे दिसतंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हे उदाहरण लक्षात आणून देणार आहे की प्रचंड माया समोरच्या बाजूनं गोळा करण्यात आलेली आहे। आम्ही जनतेच्या साथीनं जनतेच्या जीवावर निवडणुकांना सामोरं जातोय। मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले जनता याचा विचार नक्की करेल आणि पवारसाहेबांच्या, उद्धव ठाकरेंच्या आणि काँग्रेस पक्षाच्या पारड्यात आपलं वजन टाकेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पूर्ण रुळावर आणण्याचं काम करेल। साहेब, माढा आणि सातारा बाबत काय निर्णय होणार आहे? कारण तिथल्या निर्णय झाल्यावर सांगतो। पुढचा प्रश्न काय? बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनवणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ज्योतिबेटेंच्या नावाची चर्चा होती, मात्र ते अखेरपर्यंत झालं नाही। त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केली होती, पवारसाहेबांची भेट घेतली। नेमकं झालं काय की बजरंग सोनवणे यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली। बजरंग सोनवणे आमच्या पक्षातच पूर्वीपासून होते, ते कुठेही गेलेले नव्हते आणि त्यांचा पक्षप्रवेश करण्यापेक्षा त्यांना पुन्हा कार्यरत करण्याचं काम आम्ही त्या दिवशी केलं आणि बजरंग सोनवणे यांच्याकडे लोकसभेच्या प्रत्येक बूथवर लढण्याचा अनुभव आहे। त्यांनी एक लोकसभा लढवलेली आहे आणि ते आमच्या पक्षात पवारसाहेबांच्या विषयी त्यांची आत्मीयता ही पूर्वीपासून होती आणि कार्यकर्ते सगळ्यांचं मत आम्ही लक्षात घेऊन त्या निर्णयापर्यंत आम्ही आलो। मेटेताईंच्याबद्दल किंवा मेटे साहेबांच्याबद्दलही आम्हाला जरूर आदर आहे आणि म्हणून साहेबांनी त्यांना बरोबर घेऊन आपण एकत्रितपणाने भविष्यकाळात काम करू शकू असा विचार मांडलेला आहे। मला अपेक्षा आहे की त्याला योग्य प्रतिसाद देतील। त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव देखील आहे। वंचितने जी भूमिका घेतली आहे, म्हणजे बारामतीमध्ये पाठिंबा दिला आहे, कोल्हापूरमध्ये पाठिंबा दिलेला आहे, मात्र इतर ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत। त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल का? प्रकाश आंबेडकरांना ज्या जागा हव्या होत्या त्या दिल्या नाहीत,
त्याच्यामुळे त्यांनी स्वतंत्र निर्णय घेतला. काँग्रेसचे नाना पटोले असं म्हणतात की आम्ही त्यांना हवे असलेल्या आता 2 जागा द्यायला तयार आहोत. त्यांची चर्चा कुठे अडखळली आणि प्रकाश आंबेडकरांनी जी घेतलेली भूमिका आहे ती महाविकास आघाडीसाठी धोक्याची ठरू शकते का किंवा त्याचा तुम्हाला फटका बसेल? नाही, आता चर्चा बरीच पुढं गेलेली आहे. त्यामुळं या जुन्या प्रश्न म्हणजे बऱ्याच काही आठवड्यांपूर्वी हा प्रश्न आम्हा सगळ्यांना विचारला जात होता. तर त्याच प्रश्नांची वारंवार उत्तरं देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मात्र बारामतीमध्ये पाठिंबा दिला आहे. हो, बारामतीत पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही त्यांचे आभारी मानलेले आहेत. बारामतीत त्यांनी सहकार्य केले. अन्य जागांवर त्यांनी सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. पण त्यांचेही काही कन्स्टेंट्स असतील, काही मर्यादा असतील, त्यांच्याही पक्षात जाईल, त्यांचेही काही हे असतील. त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी वेगळे उमेदवार उभा करण्याचं ठरवलेलं दिसतंय. सर, धाराशिवमध्ये एक अनोखं समीकरण आहे. म्हणजे पती भाजपमध्ये आहेत आणि पत्नी अजित पवार गटामध्ये आहेत. त्यांना आता अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे धाराशिवची. तिथं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती म्हणजे अजित पवारांच्या पक्षाशी तुमचा सामना असणार. काय गणित पाहायला मिळतं? मी काय तिकडचं गणित केलेलं नाही, कारण तिथं आमचे ओमराजे निंबाळकर जे आहेत ते खासदार आहेत, सिटिंग खासदार आहेत. निष्ठेने उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहिलेले ते खासदार आहेत आणि कधी त्यांनी निष्ठा ढळून दिलेली नाही. तिथले आमदार कैलास पाटील किंवा ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंची साथ अतिशय प्रामाणिकपणाने केलेली आहे. ही मी जवळून मागच्या 2 वर्षात पाहिलेलं आहे आणि त्यामुळं लोकांना प्रामाणिक, निष्ठावंत आणि असाच माणूस जास्त प्रायोरिटीनं स्वीकारावासा वाटतो. मला खात्री आहे की त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकरच मोठ्या मताने निवडून येतील. तर जयंत पाटलांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी इतर जागांवर देखील सहकार्य करावं अशी आपली अपेक्षा आहे असं जयंत पाटील म्हणाले.